कर्जदार व जामीनदाराची लूट करणाऱ्या अजित मल्टीस्टेट या संस्थेचा परवाना रद्द करा. नेते रामदास कांबळे. खंडाळा तालुक्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांनी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सासवड शाखा शिरवळ या संस्थेमधून मागासवर्गीय बेकायदेशीर महारवतन जमीन कर्जास तारण घेऊन जामीनदाराच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला असून फंडातील बचत खात्यावरील पूर्ण रक्कम परस्पर वसुली करणाऱ्या चेअरमन, संचालक व व्यवस्थापक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी. यासाठी जिल्हा समन्वय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले असून कर्जदार व जामीनदारांना योग्य न्याय न मिळाल्यास 28 जुलैपासून तहसीलदार कार्यालय खंडाळा यांच्यासमोर आमरण उपोषण करणार आहेत, असं निवेदनात म्हटलंय. खबर गावाकडची. उपसंपादक दिलीप वाघमारे, लोणंद. साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शिरोळमध्ये असणारी जी अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड संस्था, या संस्थेनं फार मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यातील जे कर्जदार आहेत, जे जामीनदार आहेत, यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर फसवणूक केलेली आहे. अजित मल्टीस्टेट ह्या गोंडस नावाखाली या संस्थेचे जे चेअरमन असतील, संचालक असतील किंवा व्यवस्थापक आहेत, हे खऱ्या अर्थानं सावकारी पद्धतीनं इथला जो सर्वसामान्य कर्जदार आहे, जो जामीनदार आहे, यांना सावकारी पद्धतीनं चक्रवाढ दरानं वसुली करून नाहक त्यांना त्रास घेऊन अमाप रक्कम ही संस्था खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये या शिरवळ या ठिकाणी वसूल करत आहे. आमची पहिली मागणी आहे, खरं तर अशी जी बेकायदेशीर जी संस्था आहे, जी सावकारीला प्रोत्साहन देतं, या संस्थेची मान्यता रद्द केली पाहिजे. मी आपल्याला या ठिकाणी एक प्रामुख्यानं मुद्दा की ज्या मुद्द्यानुसार आम्ही निवेदन दिलेलं आहे की या संस्थेमध्ये नारायण वानखेडे यांनी 7 लाख रुपयाचं कर्ज लोन घेतलं होतं जमीन सपाटीकरणासाठी. त्या कर्जदाराचे काही हप्ते हे तो आजारी असल्यामुळं थकीत गेले. उद्योगधंद्यामध्ये सुद्धा कोविडच्या कालावधीमध्ये तो उद्योगधंदासुद्धा ठप्प झाला आणि तो काही हप्ते भरू न शकल्यामुळे त्यांना जे जामीनदार होते हे या ठिकाणी आपण पाहतो, हे जालिंदर चव्हाण हे त्यांचे जामीनदार आहेत. या बिचाराने एसटी महामंडळामध्ये आपलं अख्खं आयुष्य ड्रायव्हर म्हणून नोकरी केली आणि या बिचाऱ्याला जो म्हातारपणामध्ये त्याचा जो जगण्याचा आधार आहे, जो प्रॉव्हिडंट फंडाची जी 6,25,000 रुपयाची रक्कम होती, ती आयुष्यभर कष्ट केल्यानंतर त्यांच्या ते खात्यावर जमा झालेली, या प्रॉव्हिडंट फंडाची पूर्ण रक्कम त्या अजित मल्टीस्टेटनं परस्पर त्यांच्या कर्ज खात्यावर ओढली. या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की अजित मल्टीस्टेटनं जे दिलेले जे कर्ज आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. वर्ग 2ची महारवतनाची असणारी जमीन ही तारण घेऊन त्यांनी त्या ठिकाणी 7 लाखाचं कर्ज वाटप केलं. मात्र हे कर्ज वाटप करत असताना पूर्ण या कर्जाची मुदत 7 वर्ष होती. मात्र 17 महिन्यातच त्या गरीब बिचाऱ्या जामीनदाराच्या प्रॉव्हिडंट फंडाचे 6,25,000 जेवढा फंड जमा झाला, ती पूर्ण रक्कम परस्पर त्या कर्जामध्ये त्यांनी ओढून घेतली. मात्र तेव्हासुद्धा हा जो कर्जदार आहे, त्या कर्जदाराने बँकेला विनंती केली की तेव्हा 1,08,000 दरम्यानची काय रक्कम होती, त्याच्यामध्ये या कर्जदाराचा जो शेअर्स होता तो 70,000 ते 75,000 रुपये होता. या बिचाऱ्यांनी विनंती केली की आमचा जो शेअर्सची रक्कम जी आहे 70,000-75,000 रुपये ती आपण जमा करून घ्यावी खात्यावर आणि उरलेले जे 30,000-32,000 रुपये असतील ते आम्ही जमा करतो आणि आम्हाला या कर्जातून मुक्त करावे. तरीही बँकेनं, या संस्थेनं त्यांनी ही जी लूट आहे ही लूट कायम ठेवली. या बिचाऱ्यांचा अजिबात त्यांनी दाद दिला नाही, त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही. ज्या कर्जाला हे जे जामीन आहेत जालिंदर चव्हाण, खरं तर कर्जदाराची पेमेंट स्लिप घेऊन यांना जामीन केलं होतं. यांचा कुठल्याही पद्धतीचा सातबारा त्यांनी घेतला नव्हता. मग मला एक सांगा की हा जो जामीनदार आहे, हे जे जामीनदार आहेत, या जामीनदाराची जेव्हा ते जामीन झाले त्यानंतर फक्त 10च महिने यांची सर्व्हिस शिल्लक होती.
मग या संस्थेनं ज्या माणसाची 10 महिने फक्त सर्व्हिस शिल्लक आहे त्यांची पेमेंट स्लिप जेव्हा घेतली तेव्हा त्या संस्थेला समजायला पाहिजे होतं की या माणसाकडून आपण इतर कर्ज वसूल कसे करणार आहोत. पूर्णपणे बनावटगिरी या संस्थेची चालू आहे. या तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगणं असह्य केलेलं आहे. इथला जो शेतकरी आहे, जो गरीब माणूस आहे, की जो बँकेकडे संस्थेकडे जात असतो की त्याला आपल्या व्यवसाय वाढीसाठी थोड्याशा कर्जाची आवश्यकता असते, परंतु ही गेंड्याच्या कातड्याची ही अजित मल्टीस्टेट जी संस्था आहे या संस्थेला खऱ्या अर्थानं जी आर्थिक पिळवणूक जो करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे ती तात्काळ थांबवावी. दुसरे जामीनदार आमचे सत्यवान जाधव ते सुद्धा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये आहेत. त्याही विचारायचे जवळजवळ मला वाटतं 45,000 रुपये त्याला सूचना न देता ते 50,000 रुपये त्यांनी त्या खात्यामध्ये ओढलेले आहेत. या ठिकाणी आमचा कर्जदार म्हणतोय, या ठिकाणी हा नारायण वानखेडे हा कर्जदार स्वतः म्हणतोय, बँकेला विनंती करतोय की मी जे तारण माझं घेतलेलं आहे, मी जे 7 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे त्या 7 लाख तुम्ही मला माझं तोंड बघून कर्ज दिलं नाही, तर माझा 7/12 घेऊन तुम्ही त्या 7/12वर बोजा धरून ते कर्ज दिलेलं आहे. त्या कर्जदाराने त्या बँकेला अनेक वेळा विनंती केली की मला जे जामीनदार झालेले आहेत त्यांना तुम्ही नाहक त्रास देऊ नका, तुम्ही माझी जमीन विका. एवढं सांगताना सुद्धा मग ही बँक ज्या बँकेनं चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप केल्यामुळे मुदत 7 वर्षाची असताना 17 महिन्यामध्ये कोणत्या अधिकाराखाली या संस्थेनं कर्ज वसूल केलं. आमची या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की या बँकेचे जे लुटारू चेअरमन असतील, संचालक असतील किंवा त्यांचे व्यवस्थापक असतील, या लुटारूंवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. 32 गजची जमीन आहे, वर्ग 2ची जी जमीन आहे ही कुठलंही म्हणजे ही जमीन मुळात तारण घेता येत नाही. ही तारण घेतली त्या बिचाऱ्याला पूर्णपणे या तिघांना सुद्धा पूर्णपणे भूमिहीन करण्याचा कुटील डाव केलेला आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि ही जर कारवाई येत्या काही दिवसांमध्ये 28 तारखेपर्यंत झाली नाही तर मात्र कर्जदार असतील, जामीनदार असतील, त्याबरोबर आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.